नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गोटेवर आपलं स्वागत करीत आहे कोचिंग क्लासेसमध्ये. तर आजचा आपला विषय आहे की स्कॉलरशिपची कट ऑफ काय होणार आहे, स्कॉलरशिपचा निकाल कधी लागणार आहे, आपल्याला स्कॉलरशिप कधी पासून भेटते आणि किती भेटते, किती वर्षासाठी भेटते, ते सर्व आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. आपला स्कॉलरशिपचा जी कट ऑफ आहे ती मी आधीच सांगितलेली होती याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण ती तरी पण तुम्ही पाहून घेऊ शकता. ओपन कॅटेगरी चे विद्यार्थी असतील, हे 4थी आणि 7वी दोघांसाठी आहे. 200 ते 210 मध्ये ओपनमध्ये लागेल, शहरीमध्ये ग्रामीणमध्ये शहरीमध्ये 210 ते 220, ओबीसीला 190 ते 200 आणि शहरीमध्ये 200 ते 210, एस-सी कॅटेगरीला 170 ते 180 आणि शहरीमध्ये पण 170 ते 180 मध्येच लागण्याची शक्यता आहे. एस-टी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर 180 ते 190 आणि 190 ते 200 मार्क ची आवश्यकता असू शकते. आता हे एक अंदाजित आहे, ह्याच्यामध्ये राहू शकते. काही जिल्ह्यामध्ये ही कट ऑफ थोडी कमी पण होऊ शकते आणि काही जिल्ह्यामध्ये ही कट ऑफ जास्त पण राहू शकते. ठीक आहे, जर जेवढं जास्त डेव्हलप सिटी आहे वगैरे समजा, तर तिथे कट ऑफ थोडीशी जास्त राहू शकते. जसं पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये, औरंगाबाद समजा, जे पण मोठे मोठे सिटीज आहे तिथे कट ऑफ थोडीशी जास्त राहील आणि बाकी जागी थोडीशी कमीही राहू शकते याच्यापेक्षा. आता दुसरा आपला प्रश्न बऱ्याच जणांना होता की सर आपला निकाल कधी लागणार आहे काय नाही. तर हा निकाल जो लागणार आहे तो लागेल पहा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात लागेल. आणि अजून एक प्रश्न होता की सर स्कॉलरशिप किती भेटते. तर स्कॉलरशिप ही तुम्हाला 500 रुपये पर महिना भेटते, 5,000 रुपये 1 वर्षाला, आणि असे 3 वर्ष तुम्हाला स्कॉलरशिप भेटते. हे चौथीच्या म्हणजे जे 4थी उत्तीर्ण झाले म्हणजे 5वी 6वी 7वी आणि जे 7वीला आता परीक्षा दिली ते उत्तीर्ण जर झाले तर त्यांना 3 वर्ष स्कॉलरशिप, 8वी 9वी आणि 10वी, असं आपल्याला 750 रुपये प्रति महिना भेटतं. म्हणजे 7,500 रुपये प्रति वर्ष भेटतं. 10 महिनेच काउंट केल्या जातात त्याच्यात. तर असं तुम्हाला 3 वर्ष तुम्हाला दिल्या जाते. इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी की स्कॉलरशिप पास होण्याकरता जर तुम्ही पाहिलं तर पेपर 1 मध्ये 60 मार्क हवे आणि पेपर 2 मध्ये 60. म्हणजे आपले माहिती आहे आपल्याला की 150 मार्काचा पेपर असतो आपला, पेपर 1 आणि पेपर 2. म्हणजे जर 60 मार्क जरी भेटले तुम्हाला तरी तुम्ही पास आहात. आणि दोन्ही मिळून जर 120 मार्क आहेत तर तुम्ही पास झाले. म्हणजे पास होण्यासाठी तुम्हाला 120च मार्काची आवश्यकता. त्याच्यापेक्षा जर एखाद्याला जास्त, दोन्ही मिळून हे टोटल आहे, पण याच्या ही गुणवत्ता यादीमध्ये एवढेच मार्क पुरेसे नाही. गुणवत्ता यादीमध्ये आपल्याला मार्क जास्त घ्यावं लागतं. पण पहिला क्रायटेरिया आहे की तुम्हाला 120 मार्क घेणं फार अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर काही जणांचे काही थोडेसे प्रश्न होते ते पण आपण घेऊ. काही जणांचा असा प्रश्न होता की सर किती मार्काला स्कॉलरशिप भेटते. सर एखाद्या जिल्ह्याची स्कॉलरशिप म्हणजे किती मार्काला आपल्याला सांगता येईल. तर एक जिल्ह्यावाईज स्कॉलरशिप परीक्षा जो निकाल असतो तो प्रत्येक वेगवेगळा असतो. एक्झॅक्टली कोणालाही सांगता येणार नाही, कारण जेव्हा ज्या जिल्ह्याच्या मध्ये गुणवत्ता यादीमध्ये जर विद्यार्थी हुशार असतील तर कट ऑफ परीक्षा जास्त जाते, विद्यार्थी मीडियम असतील तर कट ऑफ खाली होते. ही गोष्ट लक्षात ठेवा की ही आता परीक्षा आलेली आहे, 4थीला आलेली आहे, पहिली 5वीला होती. मुलं नवोदयचा चांगला अभ्यास करायचे, त्याच्यामुळे त्यांना ती स्कॉलरशिप परीक्षा ही तेवढी सोपी जायची. ह्यावेळेस 4थीला आल्यामुळे बऱ्याचशा मुलांना तेवढा अभ्यास नाही, जसं नवोदयला आपण खूप असा करून घेतो. त्याच्यामुळे ही कट ऑफ कमी पण राहू शकते. हे अंदाजित आहे, मागचे जे अनुभव आहे त्याच्यावरून
पण ही कट ऑफ अजूनही कमी राहू शकते. ठीक आहे, अजून बरेचसे प्रश्न होते, ते प्रश्न घेऊन एक आपण पुन्हा चा क्लास जेव्हा पण आपण येऊ, तुमचे कमेंट असतील तेव्हा आपण त्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. अजून आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जेव्हा एवढे मार्क पडले, म्हणजे ह्या परीक्षेमध्ये मार्क पडणार आहेत, आता आपण काय केलेलं आहे, एक सुधारित उत्तरपत्रिका काढलेली आहे आपल्या 4थीच्या आणि 7वीचे दोन्ही. तर त्याच्यामध्ये त्याच्या आधी सुरुवातीच्या उत्तरपत्रिकेमध्ये आपले 4-5 उत्तरं चुकीचे होते, पण नंतर आपण सुधारित केलेले गणित आता मी स्पष्टीकरणासहित करून सांगितलेले. ते व्हिडिओ जाऊन पहा नक्कीच, आणि त्याच्यामध्ये पहा किती मार्क पडतात काय नाही, आणि जेवढे पण मार्क पडले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच पाठवा. नक्कीच मी तुम्हाला आपली जी उत्सुकता आहे की स्कॉलरशिप मिळेल का, आणि मिळालं तर आपला तो तेवढाच हातभार होईल. विद्यार्थ्याचा प्रोग्रेससाठी ही स्कॉलरशिप फार महत्त्वाची असते. तर नक्कीच तुम्ही मार्क टाका. काही शंका असतील त्या पण टाका. सध्या या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाईकच्या नंतर हे एक ऑप्शन येते, त्याला पण प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.